नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी रामेश्वरम येथील ब्लॉग शेअर केला. आता आम्ही रामेश्वरमचं दर्शन घेऊन पुढे धनुषकोडी येथे चाललेलो आहोत. धनुषकोडी हे एक छोटंसं रामेश्वरमच्या पुढचं गाव होतं. ते गाव 1964 साली सुनामी आली होती. त्या सुनामीमध्ये ते बुडून गेलेलं आहे. धनुषकोडी गावाच्या अलीकडे आणि रामेश्वरमच्या मध्ये कोदंडराम म्हणून एक मंदिर आहे, जिथे विभीषण आणि श्री प्रभू रामचंद्राची भेट झाली होती आणि तिथे प्रभू रामचंद्रांनी विभीषणचा राज्याभिषेक केलेला होता. त्या मंदिराचं देखील आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे धनुषकोडीसाठी निघालो. इथे तुम्ही बघू शकता, ही जी घरं आहेत किंवा ही जी जागा आहे ती 1964च्या सुनामीमध्ये गेलेले घरं आहेत. आत्ता आम्ही जिथे पोहोचलो आहे ते आहे धनुषकोडी गावाचं शेवटचं टोक, म्हणजेच भारताचं शेवटचं टोक आहे. इथून पलीकडे फक्त समुद्रच आहे आणि इथून समुद्रमार्गे श्रीलंका खूप जवळ दिसते आहे. इथे जो आहे तो अशोक स्तंभ आहे. या अशोक स्तंभाच्या डाव्या बाजूला म्हणजेच इकडच्या भागामध्ये समुद्र अगदी शांत आहे. तुम्ही इथे बघू शकता, या बाजूने समुद्राच्या खूप कमी लाटा असतात आणि हा जो मध्ये भाग दिसतो आहे तो रामसेतूचा आहे. म्हणजे अजूनही तिथे सेतूच्या खुणा आहेत आणि इथे मुलं दाखवत आहेत की पहा, ह्या बाजूला श्रीलंका आहे म्हणून. अशा प्रकारे आम्ही धनुषकोडीचंही दर्शन घेतलं आणि आम्ही इथे दर्शन झाल्यानंतर पुढे आम्ही मदुराईसाठी निघालो. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.